उईकेजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या वाजबोडी गावाचे सरपंच आहात. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे? कोणत्या मुख्य समस्या होत्या ज्या इथे पाहिले, ज्या तुम्ही इथे पूर्ण केलेल्या आहेत, आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? सर, तसं पाहिलं तर जेव्हापासून देश आजाद झाला, गाव तर गावच राहिला आहे. आणि आपल्या गावात जेव्हापासून मी सरपंच बनलो, विकासाचे पहिले जे काम झाले आहे, रस्त्याचे काम झाले आहे, जलस्वराज्याचं काम झालं आहे आपल्या गावात पहिले. आणि आता पण यंदा फक्त आपल्याला एकच स्कीम भेटली आहे गव्हर्नमेंटकडून, ते आहे स्मशान सेटची. आपण 2-3 ठराव आणि प्रस्ताव पाठवले आहे. याच्यासाठी शाळेचा कंपाऊंड आहे, ग्रामपंचायत इमारत आपल्याजवळ आहे नाही. आणि जसं आणखीन एक आहे, आणखीन की वीज दुरुस्तीचा आहे. ते वीज जे आहे पोल खंबे, ते खंबे सर जुने काळापासून आहे, ते आपल्याला बदलावं लागते. ते आपण इंजिनियर साहेबकडे, MSCBचे इंजिनियर साहेबकडे आपण प्रस्ताव दिलाय की आम्हाला नवीन खंबे आणि नवीन लाइटिंगची व्यवस्था करून द्या. तर सर काम लई आता अधुरे राहिले आहे. मुलांसाठी शाळा बरोबर नाही आहे, शाळेचाही ठराव दिलाय आपण. विकासाची व्यायाम शाळा नाही आहे पोरांसाठी, काही क्रीडा स्पर्धासाठी, काही त्यांच्यासाठी स्पोर्टसाठी मैदान नाही आहे. असं लई बरीच समस्या आहे. गावामध्ये रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी, पाणी, हे पूर्ण पर्याय मात्र पूर्ण झालं आहे का? हो, पण इलेक्ट्रिसिटी सर कमजोर आहे. सर कसं आहे, बारिश पाणी येते ना, हवाधून येते ना, तर इलेक्ट्रिसिटी बंद होऊन जाते. 2-2, 3-3 दिवस येत नाही. मग ते आम्हाला साहेबाकडे जाऊन मग आम्हाला थोडासा म्हणा लागते. मग ते एक दिवस राहिला की दुसऱ्या दिवशी ते आमच्याकडे मग ते काम करायला येते, मग चालू होते. तसं तात्पुरतं चालूच राहते आता सध्या. असा गावात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का? नाही सर, वैद्यकीय सेवा पाहिजे. इथून आम्हाला 4 किलोमीटर 3 किलोमीटर जावं लागते. आणि बसचं साधन नाही. बसचं साधन एकच वेळी आहे, दुपारी आणि संध्याकाळी. दुपारी लय लोकांजवळ गाडी घोडा नाही आहे. कोणी अर्धे मधात बिमार पडलं तर त्यांना पैदळच जावं लागते, नाही तर दुसऱ्याचा सपोर्ट घ्यावा लागते. उईकेजी, गावामध्ये एक असं पाहिलंय की बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. तर बेरोजगारी ग्रामपंचायतीमार्फत असं काही प्लॅन आहे का की बेरोजगारांना काही रोजगार द्यावा म्हणून? नाही, बेरोजगारी हाय जरूर आपल्या गावात बी असं आहे. कारण की शिकलेले पोरे आहे, पण ते शेती ज्यांच्या जवळ आहे, ज्यांच्या जवळ शेती आहे, काही लोकांजवळ उलटी शेती आहे, ते आपली शेतीच्या कामावर जाते आणि बाकी जवळ नाही आहे, ते नाही करत. मग ते रोज मजुरीनं काम करतात शेतीच्या, मतलब शेतीवर जातात, नाही तर मग कंपनी आहे. पण बेरोजगारीची समस्या आहे सर. आम्ही ग्रामपंचायतच्या कसं आहे, आमच्या ग्रामपंचायतला फक्त एकच काम भेटलंय, नारेगामधून ते झाडावर पाणी द्यायचं. झाडावर पाणी द्यायला आम्ही फक्त 2 या 3 माणसं लागते. तर त्यांच्यासाठी जास्त लोक नाही लागत ना, मग त्यांच्यासाठी बेरोजगारी आहेच समजा. ठीक आहे, खूप धन्यवाद.